चला बघू आपण 7th क्लासचं डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनवर्स प्रोपोर्शन 9th नंबरचं चॅप्टर बघू. ठीक आहे, त्यातलं प्रॅक्टिस सेट 37. ठीक आहे, त्यातलं फर्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहे. इफ 7 kg ओनियन कॉस्ट 140 रुपीज, हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ओनियन. ठीक आहे, ह्या क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की 7 kg ओनियनची किंमत आपल्याला दिलेली आहे. आपल्याला काय दिली आहे? 140 दिलेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला 12 kg ओनियनची किंमत किती आहे हे काढायची आहे. तर सपोज जे काढायची आहे त्याच्याबद्दल एक्स घेऊ. तर एक्स इमॅजिनरी नंबर आहे, आपण स्वतःच्या मनाने घेतला आहे. ठीक आहे, म्हणून इथे लिहिलं आहे की सपोज द कॉस्ट ऑफ 12 kg ओनियन बी एक्स, कारण आपल्याला हे काढायची आहे. ठीक आहे, मग एक बॉक्स करायचा, नंबर ऑफ ओनियन लिहायचा आणि कॉस्ट ऑफ ओनियन, कारण नंबर ऑफ ओनियन दिलं आहे आपल्याला आणि कॉस्ट ऑफ ओनियन दिलं आहे. तर 7 kg ओनियन किती दिले आहे, किती रुपीजचे दिले आहे? 140. 12 kg ओनियनची किंमत आपल्याला काढायची आहे, त्या जागी एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स लिहिला. ठीक आहे, ते इकडे डिवाइड केलं आपण ना 7 डिवायडेड बाय 140 आणि 12 डिवायडेड बाय एक्स. ठीक आहे, इकडे साधा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, तिरपा गुणाकार करायचा 7x सोबत आणि 140 12 सोबत. ठीक आहे, 7x इक्वल्स टू 12 इंटू 140. 7x इक्वल्स टू 12 इंटू 140. 7ला एकटं करायचं आहे इकडे, जर प्लायमध्ये आहे x सोबत, तर 7ला आणताना इकडे डिवाइड करायचं. ठीक आहे, डिवाइड करायचं, साधं भाग द्यायचं. भाग जाते का तर बघायचं, कारण भाग गेलं तर इझी कॅल्क्युलेशन होते आणि म्हणजे इझी वेनी सॉल्ट आउट होते. म्हणून भाग जिथे कटपीट होत आहे, जिथे भाग जाते तिथे आधी भाग देऊन द्यायचा. तर 140मध्ये 7चा भाग जाते. ठीक आहे, तुम्ही साधा भागाकार करू शकता. मी इथे डायरेक्ट एक भागाकार करून दाखवत आहे, मग नंतर आपण डायरेक्ट करू. तुम्ही स्वतः करू शकता, एका रफ पेजवर करून घ्यायचा. ठीक आहे, 720 140 20 टाइम्स आला म्हणून 20 लिहिलं. 12 इंटू 20. ठीक आहे, जे उरलेलं आहे ते लिहिलं, कटपीट झाला, जे उरलेलं आहे ते लिहिलं. ठीक आहे, 12 इंटू 20 किती आन्सर येते? 240 आन्सर येते. तुम्ही मल्टिप्लाय करून बघा. ठीक आहे, 240 आन्सर येते. तर 240 आन्सर आपला एक्सची आली. तर एक्स काय होता आपला? सपोज द कॉस्ट ऑफ 12 kg ओनियन. कॉस्ट ऑफ 12 kg ओनियनची किंमत होती. ठीक आहे, तर इथे देअरफॉर लिहा. आता सेकंड क्वेश्चन बघू. इफ 600 रुपीज बाय 15 bunches ऑफ फीड, हाऊ मेनी विल 1280 रुपीज बाय. याच्यात काय म्हटलं आहे? 600 रुपीजचे किती बंचेस घेतले आपण? 15 bunches ऑफ फीड घेतले. ठीक आहे, तर 1280 रुपीजमध्ये किती बंचेस ऑफ फीड घेऊ शकतो आपण? तर 1280 रुपीजमध्ये किती बंचेस घ्यायचे आहे ना, तर त्या जागी आपण एक्स घेतो. ठीक आहे, तर इथे लिहायचं सपोज रुपीज 1280 बाय एक्स बंचेस, कारण की हे दिलं आहे का? नाही, हे काढायचं आहे. तर याच्या जागी काय घेतलं आपण? एक्स घेतलं, बंचेस ऑफ फीड. ठीक आहे, नंबर ऑफ बंचेस 15 आहे. बंचेस ऑफ फीड किती दिलं आहे? 15 बंचेस ऑफ फीडचे किती रुपीज दिले आहे? 600 रुपीज दिले आहे. आणि एक्स बंचेस आपल्याला काढायचे आहे आणि त्याचे रुपीज किती दिले आहे? 1280 रुपीज दिले आहे. तर मग हे डिवायडेडमध्ये आणलं, 600 डिवायडेड बाय 15 इक्वल्स टू 1280 डिवायडेड बाय एक्स. ठीक आहे, ते इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरपा गुणाकार करायचा. 16 एक्स सोबत जाईल आणि 1280 15 सोबत जाईल. ठीक आहे, 16 इंटू एक्स इक्वल्स टू 1280 इंटू 15. ठीक आहे, 600ला एकटं सोडायचं. मी पहिल्याच गणितात सांगितलं होतं हे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल, तर इकडे इक्वल्स टूच्या इकडे नेताना 600ला, ते इकडे कशात होईल? डिव्हिजनमध्ये होईल. ठीक आहे, तर डिवाइडमध्ये आलं हे 600. तर 600चा कटपीट जिथं होते कटपीट तिथे पाहायचं. तर 1280 इंटू 15 अपॉन 600. ठीक आहे, 600 झाला. तर 15चा भाग जाते. 15च्या टेबलमध्ये 16 येते, 4 जा. ठीक आहे, 10 आहे. ठीक आहे, तर 40चा पूर्ण भाग याच्यात जाते. ठीक आहे, 32 आन्सर येते. ठीक आहे, 40चा पण पूर्ण भाग गेला. तर एक्स इज इक्वल टू काय आन्सर आला आपला? एक्स इज इक्वल टू आपलं 32 आन्सर आलं. ठीक आहे, तर 32 एक्स काय होतं आपला? बंचेस ऑफ फीड, जे आपण ना 1280मध्ये घेतलेले होते. तर 32 bunches ऑफ फीड, देअरफॉर 32 bunches ऑफ फीड
can be brought for rupees 1280. For 9 cows, 30 kg, 500 gram of food supplement are required every day. In the same proportion, how much will be needed for 12 cows? 9 याच्यात काय म्हटलं आहे, 9 गाईला म्हणजे 9 काऊला आपल्याला किती फीड लागते, म्हणजे फूड लागते, त्यांना खायला फूड लागते, तर 30 kg 500 ग्राम. आता एक लक्षात घ्या की याच्यात kg आहे आणि ग्राम आहे, तर आपल्याला एक कोणता पण युनिट निवडा लागेल. जर तुम्ही ग्राम घेत असेल तर दोन्ही पण ग्राममध्येच हवं आहे, आणि जर kg घेत असेल तर दोन्ही पण kgमध्येच हवं आहे. तर हे आपल्याला दिलं आहे 9 काऊजसाठी. तर आपल्याला किती काऊजसाठी काढायचं आहे, 12 काऊजसाठी किती फूड लागेल म्हणते. तर 12 काऊजसाठी काढायचं आहे, तर त्या जागी एक्स घेऊ आपण. ठीक आहे, सपोज 12 काऊज नीड एक्स kg ऑफ फूड सप्लिमेंट. ओके, तर नंबर ऑफ काऊज 9 आणि किती फूड सप्लिमेंट दिले आहे 9 काऊजचे, 13 kg 500 ग्राम. आणि 12 काऊजचे किती दिलेले नाही आहे, म्हणून क्वेश्चन मार्क लावला. आणि क्वेश्चन मार्कच्या जागी आपण काय घेणार आहोत, एक्स घेणार आहोत. हे तसंच सेम करायचं, डिवायडेडमध्ये आणायचं. 9 डिवायडेड बाय 13,500. ठीक आहे, इक्वल्स टू 12 अपॉन एक्स. ठीक आहे, तर कोणाला प्रश्न आला असेल की इथे मॅडम असं कसं लिहिलं. ठीक आहे, इकडे बघा की मी तुम्हाला आधीच सांगितलं की केजीला ग्राममध्ये कन्वर्ट करा किंवा ग्रामला केजीमध्ये कन्वर्ट करा, पण एकच युनिट पाहिजे, एक तर ग्राम नाहीतर केजी. तर 9 काऊज 13 kg 500 ग्राम होता आपल्याला. तर 1 kgची व्हॅल्यू किती आहे, 1000 ग्राम. 1 kgची व्हॅल्यू किती आहे, 1000 ग्राम. तर 13 kgची व्हॅल्यू किती झाली, 13 × 1000 30,000 ग्राम. ठीक आहे, 13,000 ग्राम आणि प्लस 500 ग्राम. ते इथं टोटल 3,500 ग्राम अशी टोटल आली, म्हणून हे पूर्ण व्हॅल्यू आपण वरती ट्रान्सफर केली. ठीक आहे, तर जशा पद्धतीने आपण सॉल्व करत होतो तसंच क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं इकडे. 12 × 13,500. ठीक आहे, अपॉन 9. तर 9चा भाग द्यायचा, इकडे 1500 आले. ठीक आहे, 12 × 1500. ठीक आहे, 12 × 1500 केलं तर 18,000 आपला आन्सर आला आहे. एक्स किती आला आपला, 18,000. तर डायरेक्ट लिहायचं, देअरफॉर 18 kg ऑफ फूड सप्लिमेंट रिक्वायर्ड फॉर 12 काऊज. चला 4th क्वेश्चन बघू. द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल ऑफ सोयाबीन इज 36,000 रुपीज. हाऊ मच विल 8 क्विंटल कॉस्ट. यात काय म्हटले आहे, 12 क्विंटल सोयाबीनची कॉस्ट किती दिली आहे आपल्याला, 36,000 रुपीज दिली आहे. तर 8 क्विंटलची कॉस्ट किती होणार. ठीक आहे, किती पैसे होणार, किती रुपीज होणार आहे. ठीक आहे, तर पहिल्याच गणितासारखं आपण हे करू. ज्याच्याबद्दल नाही दिलं, ज्याच्याबद्दल काढायचं आहे त्याच्याबद्दल एक्स घेऊ. ठीक आहे, सपोज द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल ऑफ सोयाबीन बी एक्स. कारण आपल्याला हे 8 क्विंटलची कॉस्ट ऑफ सोयाबीन आपल्याला काढायची आहे, म्हणून एक्स घेतला. नंबर ऑफ सोयाबीन लिहिलं, कॉस्ट ऑफ सोयाबीन. ठीक आहे, नंबर ऑफ सोयाबीनमध्ये 12 क्विंटलची कॉस्ट किती दिली आहे, 36,000. ठीक आहे, 8 क्विंटलची कॉस्ट किती दिली आहे, क्वेश्चन मार्क, कारण आपल्याला हे काढायची आहे. या जागी आपण काय घेतो, एक्स घेतो. ठीक आहे, डिवायडेडमध्ये आणलं, 12 अपॉन 36,000 इक्वल्स टू 8 अपॉन एक्स. ठीक आहे, याचा तिरपा गुणाकार करायचा. त्याच पद्धतीनं तिरपा गुणाकार करायचा. 12 म्हणजे 12x इक्वल्स टू 8 × 36,000. ठीक आहे, एक्सला एकटं सोडायचं, 12ला इकडे आणायचं. जेव्हा 12 इकडे येईल, जेव्हा पण 12 इकडे येईल, हे 12 कशामध्ये आहे, हे 12 कशामध्ये आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. ते इकडे जाताना डिवाईडमध्ये होईल. ठीक आहे, डिवाईडमध्ये होईल. 12चा सहजपणे भाग जाते 3600मध्ये. आपल्याला माहीत आहे 3000 आन्सर येते. ठीक आहे, तुम्ही साधा भागाकार करून असा भागाकार करून आपण बघू शकतो. ठीक आहे, तुम्ही करा, बघा मी इथे डायरेक्टली सॉल्व करून दिलेलं आहे. ठीक आहे, 8 आहे, 8 राहिले इंटू 3,000 राहिले, 3,000 लिहिलं. एक्सची व्हॅल्यू किती आली, 24,000. तर एक्स काय होता आपला, कॉस्ट ऑफ 8 क्विंटल ऑफ सोयाबीन.
कॉस्ट होती, 8 क्विंटलची कॉस्ट होती 24,000. ठीक आहे, तर तिथे लिहायचं देअरफॉर द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल ऑफ सोयाबीन इज ₹24,000. चला 5व्या क्वेश्चनवर बघू. 2 मोबाईल कॉस्ट 16,000 रुपीज. 2 मोबाईलची कॉस्ट किती झाली म्हणते 16,000 रुपीज. हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 सच मोबाईल. जर मी 13 मोबाईल घेतो तर मला किती पैसे लागेल. जर मी 2 मोबाईल घेतले आणि 2 मोबाईलला मला 16,000 लागले तर 13 मोबाईल घेईन तर किती पैसे लागेल, तर ते काढायचे आहे. त्याबद्दल आपण एक्स घेऊ. ठीक आहे, सपोज द कॉस्ट ऑफ 13 मोबाईल विल बी एक्स. ठीक आहे, नंबर ऑफ मोबाईल 2 मोबाईल घेतले तर किती कॉस्ट लागली त्यांना 16,000 आणि 30 मोबाईल घेतले तर किती कॉस्ट लागली हे काढायचं आहे आपल्याला. तर क्वेश्चन मार्कच्या जागी आपण काय घेतो एक्स घेतो. ठीक आहे, 2 डिवायडेड बाय 16,000 इक्वल्स टू 13 डिवायडेड बाय एक्स. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, तिरपा गुणाकार करायचा, 2x सोबत जाईन, 16,000 सोबत जाईन. ठीक आहे, 2x इज इक्वल टू 13 इंटू 16,000. एक्सला एकटं सोडलं, 2ला इकडे आणलं, 2 इकडे डिवायडेडमध्ये जाईन. ठीक आहे, इकडे भागाकार केला 16,000ला 2ने डिवायडेड केलं. ठीक आहे, 8,000 आन्सर आलं. 8,000 आन्सर आलं. 13 इंटू 8,000 लिहिलं. मग 13 इंटू 8,000 गुणाकार केला इथे आणि गुणाकार करून आपला आन्सर आला 1,04,000. 1,04,000 ही कोणाची किंमत आली एक्सची किंमत आली. आणि एक्स काय होता आपला द कॉस्ट ऑफ 13 मोबाईल इज ₹1,04,000. 1,04,000.